येथे जमलेल्या तमाम शिवभक्तांनो, माझं नाव सुनील किसन सातपुते, गाव डोनोली, तालुका शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर. आज मी छत्रपती शिवरायांबद्दल माझे मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा आहे. छत्रपती शिवरायांना वंदन करून मी माझे मनोगत व्यक्त करतो. छत्रपती शिवरायांबद्दल बोलावे तितकं थोडंच आहे. सूर्य अस्ताला गेला, सायंकाळ झाली. सूर्य अस्ताला गेला, सायंकाळ झाली. सूर्य अस्ताची किरणे शिवनेरीवर आली. सूर्य अस्ताची किरणे शिवनेरीवर आली. 19 फेब्रुवारीचा दिवस अमर झाला. 19 फेब्रुवारीचा दिवस अमर झाला. याच दिवशी बाळशिवाजी जन्मास आला. याच दिवशी बाळशिवाजी जन्मास आला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी एका तेजस्वी सूर्याचा म्हणजेच छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. शिवनेरीचा आनंद गगनात मावेनासा झाला. शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे मराठा सेनापती व आई जिजाऊ हुशार पराक्रमी होत्या. आपल्या मुलावर चांगले संस्कार व्हायला पाहिजे याची जिजाऊ पूर्णपणे काळजी घेत होत्या. त्यांनी शिवबांना लिहायला व वाचायला शिकवले. त्या नेहमी शिवबांना रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगायच्या. शिवबा ते बारकाईने ऐकत असत. बाळ शिवबा, आपण शूर व्हायला हवे, कारण आपणास या महाराष्ट्राला गुलामगिरीच्या अंधारातून स्वातंत्र्याच्या उजेडाकडे न्यायचे आहे, असे त्या शिवबांना म्हणत. आई जिजाऊचे बोलणे ऐकून त्यांनाही आपण शूर पराक्रमी व्हावे असे वाटत असे. सद्गुणाची खान अंगी मातेच्या त्या दडली. सद्गुणांची खान अंगी मातेच्या त्या दडली. त्या गुणांची सावली आमच्या शिवरायांवर पडली. त्या गुणांची सावली आमच्या शिवरायांवर पडली. खेळण्या बागडण्याच्या वयातच शिवरायांनी तलवार हातात घेतली. अनेक युद्धकलांचे शिक्षण घेतले. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून रायरेश्वराच्या मंदिरात शिवरायांनी जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांसोबत गुलामगिरी नष्ट करून स्वराज्य निर्मितीची शपथ घेतली. सिंहाची चाल गरुडाची नजर. सिंहाची चाल गरुडाची नजर. स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन. स्त्रियांचा आदर शत्रूंचे मर्दन. असेच असावे मावळ्यांचे वर्तन. असेच असावे मावळ्यांचे वर्तन. हीच आमच्या शिवरायांची शिकवण. हीच आमच्या शिवरायांची शिकवण. छत्रपती शिवरायांनी मावळ्यांची मने जिंकून घेतली. जगायच तर शिवरायांसाठीच आणि मरायचं देखील शिवरायांसाठीच असा निश्चय त्यांनी केला. प्रजेवर अन्याय अत्याचार करणाऱ्या शत्रूंचा बंदोबस्त केला. स्वराज्याच्या लढाईत अनेक मावळ्यांना वीरमरण आले. शेवटी छत्रपती शिवरायांनी मावळ्यांच्या साथीने आणि आई तुळजाभवानीच्या आशीर्वादाने आई जिजाऊचे पाहिलेले स्वप्न साकार केले. हजारो वर्षांची गुलामगिरी संपवून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. मित्रांनो, जाता जाता फक्त एवढंच सांगेन की आपण शिवरायांची जयंती मोठ्या उत्साहात तर साजरी करतोच, पण जयंतीबरोबरच आपण शिवरायांचे विचार अंगी बाणायला हवेत. तेव्हाच आपण अभिमानाने म्हणू की ज्या मातीत जन्मलो मी त्या मातीचा रंग सावळा. ज्या मातीत जन्मलो मी त्या मातीचा रंग सावळा. छाती ठोकून सांगतो मी. छाती ठोकून सांगतो मी. छत्रपती शिवरायांचा मावळा. छत्रपती शिवरायांचा मावळा. मला येथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय.